नमस्कार शेतकरी बांधवांनो, संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आणि उपयुक्त व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. तर आजचा विषय, आज आपण महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवामान परिस्थितीचा सविस्तर आणि ताजा अंदाज पाहणार आहोत. हा अंदाज शेतकरी, बागायतदार, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. बंगालच्या उपसागरातील हालचाली. सध्या आपण पाहतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये वातावरणीय हालचाली सुरू आहेत. विविध हवामान मॉडेलनुसार जानेवारीच्या सुरुवातीला येथे एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र सुरुवातीला कमजोर असू शकते, परंतु पुढे जाऊ त्याचा दक्षिण भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर उत्तर भारतामध्ये सध्या पश्चिमी विक्षोभ कमजोर स्वरूपात सक्रिय आहे. यामुळे उत्तर भारतात निर्माण झालेला तीव्र धुके आणि थंडीचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला आहे. पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही भागात धुक्याची तीव्रता घटलेली आहे. तर मात्र दक्षिण पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये अजूनही दाट धुक्याचा प्रादुर्भाव कायम आहे. तर धुके आणि त्याचा परिणाम सध्या उत्तर भारतातील अनेक भागामध्ये 10 ते 50 मीटर इतकी झिरो किंवा अतिशय कमी दृश्यमानता. यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत, रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम. शेतकरी बांधवांनी सकाळच्या वेळी शेतात जाणे टाळावे. जनावरांची विशेष काळजी घ्यावी. तर अरबी समुद्रातील वारे आणि महाराष्ट्र वॉटर वेपर इमेजरीतून दिसून येते की अरबी समुद्रातून येणारे आर्द्रतेचे वारे पूर्व भारताकडे सरकत आहे. या प्रवाहामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये किरकोळ ढगाळ वातावरण. विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळ व रात्री थंडी, दुपारी सौम्य ऊन. महाराष्ट्रातील तापमान स्थिती. पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार पुणे 9.9 सेल्सिअस, अहिल्यानगर 9.3 सेल्सिअस, नाशिक 9.5 सेल्सिअस, जळगाव 9.7 सेल्सिअस, मालेगाव 9.8 सेल्सिअस, गोंदिया 9.6 सेल्सिअस. यावरून स्पष्ट होते की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये थंडीची लाट सक्रिय आहे, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात. तर थंडीची लाट शेतकऱ्यांसाठी इशारा. जरी महाराष्ट्रासाठी अधिकृतपणे थंडीची लाट जाहीर केलेली नसली तरी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जळगाव या जिल्ह्यामध्ये थंडीची लाटीसारखी परिस्थिती जाणवत आहे. पुढील 26 तारखेपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. शेतीवर होणारे परिणाम. थंडी आणि धुके यामुळे पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फळबागामध्ये रोग वाढण्याची शक्यता. योग्य वेळी प्रतिबंधात्मक फवारणी करणे अत्यंत आवश्यक. सकाळी लवकर फवारणी टाळावी. दुपारच्या वेळेस फवारणी अधिक उपयुक्त. ला नीना स्थिती. पॅसिफिक महासागरामध्ये सौम्य मिल्ड ला नीना परिस्थिती तयार होण्यास पोषक वातावरण आहे. पुढील 2 ते 3 महिने थंडीचे प्रमाण थोडे जास्त राहू शकते, मात्र पावसावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. हा पॅटर्न साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत कायम राहू शकतो. पावसाचा अंदाज. मुंबई वेधशाळेच्या साप्ताहिक अंदाजानुसार मागील आठवड्यात महाराष्ट्रात कुठेही पावसाची नोंद नाही. 1 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर या पोस्ट मान्सून कालावधीत कोणताही मोठा बदल नाही. म्हणजेच सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. उत्तर भारत. पुढील अंदाज. पुढील 15 दिवसात उत्तर भारतात पुन्हा पश्चिम विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये गारपीट, ढगाळ वातावरण, थंडी वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण भारताचा अंदाज. जानेवारीच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार झाल्यास केरळ आणि तमिळनाडूमध्ये जोरदार पावसाची परिस्थिती. विदर्भ व मराठवाडा. विदर्भात काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, रात्री थंडीचे प्रमाण अधिक. 29 तारखेला गोंदिया परिसरात पुन्हा 9 सेल्सिअस पर्यंत तापमान. त्यामुळे पुन्हा एकदा थंडीची लाट वाढण्याची शक्यता. तर शेतकरी बांधवांनो, थंडीच्या काळात पिकांची, जनावरांची आणि स्वतःची काळजी घ्या. हवामान अपडेटसाठी संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला जोडलेले राहा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.